दची धनंजय मुंडे जे बोलले ते तुम्हाला पटतं? ते म्हणतात की मीडिया ट्रायल घेत आहेत. कोणता मीडिया ट्रायल? आमचा कोणता चेहरा फार फोटोजेनिक आहे का? मीडिया ट्रायल? त्यांची मीडिया मीडिया ट्रायल ट्रायल कोणता मीडिया ट्रायल आहे? मीडियाला जे दिसतं ते मीडिया मांडतं. मी 15-20 दिवसापूर्वी मीडियाला माहीत बी नसेल मी कोणत्या गावचा आहे ते. सभागृहामध्ये ज्यावेळेस मी मांडलं त्यावेळेस पासून मला वाटतं तुम्हाला आणि मी माहिती आहे थोडा माहिती असेल ना. मीडिया ट्रायल कशाचं? मीडियाला काय पडलं तुमचं उकरायचं? जे तुमचं येतंय मटेरियल ते दाखवायचं काम मीडियाचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा मीडिया. तुम्ही मीडियाला काय हलक्या बिलक्यात घ्यायला लागले का? मीडिया ट्रायल वगैरे मीडिया ट्रायल नाही, हा ओरिजिनल ट्रायल आहे. ओरिजिनल ट्रायल आहे. त्याच्यामध्ये आता एक 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 गोष्टी बाहेर येतील. बरं, एक ब्रेकिंग आहे या संदर्भातली, ती आपण पाहूया. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केलेला आहे. आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ आता हस्तगत करण्यात आलेले आहेत. व्हिडिओमध्ये आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते असं एसआयटीनं म्हटलेलं आहे. एसआयटीनं हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते रिकव्हर केलेले आहेत. आरोपींच्या मोबाईलमधून हे व्हिडिओ रिकव्हर करण्यात आलेले आहेत. आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे हे व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केले. दसजी, मी अगोदरच सांगत होतो आपल्याला की हे असं प्रकरण घडलेलं आहे. हे कोणाला तरी व्हिडिओ करून दाखवलेलं आहे. हे फार हीन आणि अतिशय हीन दर्जाचं प्रकरण आहे. हे रक्त सळसळ करतंय की हे असं कसं काय केलं ह्या लोकांनी. मारलंय ना, तुम्ही गोळी घालून मारला असता तर कोणी एवढं पुढं नसता. अहो त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, लघुशंका. शुद्ध भाषेत बोलायचं का आम्ही? त्यांनी पाणी मागितलं तर लघवी केली तोंडात. इतक्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही मारलंय. इतकं भयानक हे प्रकरण आहे. ते आता कोण तुम्हीच ब्रेकिंग दाखवताय ना. ही ब्रेकिंग मी अगोदरच म्हणले ना. हे मी कधी म्हणले? सभागृहात म्हणले. याचे व्हिडिओ करून दाखवण्यात आलेत. 100% दाखवले. अतिशय बेकार पद्धतीची ही टोळी आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, ते एक आंधळे, हे जे मुलं आहेत हे 21, 22, 23 वर्षाचे पोरं आहेत. काही 30 वर्षाचा एकच पोरगा आहे त्यातला. ह्याच्यात यांचे आयुष्य कुठं नेऊन घातले तुम्ही. आणि संतोषला रिंगण करून मारलेले. इतक्या बेकार पद्धतीच्या मारल्याच्या नंतर 12 डिसेंबरला आमच्या जिल्ह्याचे मागचे पालकमंत्री आणि आताचे बाईट देणारे मंत्री काय म्हणतात? सगळ्या जिल्ह्यात असे किडनॅपिंग होते, सगळ्या जिल्ह्यात खून होते, सगळ्या भारत देशात होते, सगळ्या राज्यात होते. हे कोण बोललंय? मी बोललोय का? धनंजय मुंडे साहेब बोलले. म्हणजे बड़े बड़े शहरों में छोटी मोठी बातें होती रहती है. एका वाक्यामुळं RRचा बळी घेतला होता. RR पाटलांना मुंबई सोडून अंजनेला जावं लागलं होतं. धनंजय मुंडेंचं ते स्टेटमेंट दाखवा ना तुम्ही. दाखवा. आहे का तुमच्याकडे? TV9 कडे आहे का शिल्लक? दाखवा ना. आता ब्रेकिंग दाखवत आहे ना, ती ब्रेकिंग दाखवा ना ताई. का दाखवत नाही तू?